मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबद्दल सध्या सगळीकडे प्रचंड उत्सुकता आहे आणि अर्थातच मनात अनेक प्रश्नही आहेत. आजच्या या स्पष्टीकरणात आपण या योजनेच्या ताज्या अपडेट्सची अगदी अचूक आणि सविस्तर माहिती घेणार आहोत. चला तर मग लगेचच यावर चर्चा करूया आणि सध्याची नेमकी परिस्थिती काय आहे ते समजून घेऊया. आजच्या या स्पष्टीकरणाची थोडक्यात रूपरेषा पाहूया. 1. मार्च हप्त्याचे तपशील. 2. आजचे दुपारी 4 वाजताचे नियोजन. 3. 13 ते 15 मे दरम्यानचा वितरण आराखडा. आणि 4. राज्यातील सर्व जिल्ह्यांची सध्याची स्थिती. सुरुवात करूया पहिल्या भागापासून. मार्च हप्त्याचे तपशील आणि वितरण रकमेबद्दलची स्पष्टता. 1500 रुपये. अगदी बरोबर, हीच ती अचूक रक्कम आहे जी सध्या लाभार्थ्यांना वितरित केली जात आहे. पुढची सगळी माहिती समजून घेण्यासाठी हा मूळ आकडा लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा सुरू आहेत, पण अफवा आणि सत्य यातील फरक समजून घेणं इथे अतिशय महत्त्वाचं ठरतं. सध्या केवळ मार्च महिन्याचा हप्ता दिला जात आहे. मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र मिळत आहेत अशी जी चर्चा सुरू आहे ती पूर्णपणे निराधार आहे. ही बाब सर्वांनी अगदी स्पष्ट करून घ्यायला हवी. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे. आजचे वितरणाचे नियोजन आणि दुपारी 4 नंतर नेमकं काय होईल. आज दुपारी 4 वाजेनंतर हप्त्यांचं वितरण पुन्हा एकदा सुरू होण्याची दाट शक्यता आहे. जर सकाळपासून खात्यात पैसे जमा झाल्याचा कोणताही मेसेज आलेला नसेल तर अजिबात निराश होण्याचं कारण नाही, कारण ही प्रत्यक्ष प्रक्रिया दुपारनंतरच खरी गती घेणार आहे. आता हे कशावरून, तर हा कोणताही हवेतला अंदाज नाहीये. मागील वेळेस पहिल्या दिवशी अतिशय संथ गतीने वितरण झाले होते, पण बरोबर दुसऱ्या दिवशी दुपारी 4 वाजेनंतर या प्रक्रियेला प्रचंड वेग आला होता. याच पॅटर्नच्या आधारावर आज देखील दुपारनंतर मोठ्या प्रमाणावर पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल असा ठाम निष्कर्ष निघतो. पुढे पाहूया आपला तिसरा भाग. 13 ते 15 मे दरम्यानचे वितरणाचे व्यापक नियोजन. महिला आणि बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार हे वितरण किमान 3 दिवस सलग चालणार आहे. 13 मेला याची सुरुवात झाली आहे आणि आता 14 व 15 मे रोजी अतिशय मोठ्या प्रमाणावर पैसे जमा केले जातील. काही तांत्रिक कारणांमुळे किंवा बँकिंग प्रक्रियेमुळे उर्वरित लाभार्थ्यांसाठी 16 मेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहू शकते. थोडक्यात सांगायचं तर हा एक सलग चालणारा कार्यक्रम आहे. त्यामुळेच पहिल्याच दिवशी खात्यात पैसे मिळाले नाहीत तरी काळजी करण्याचं अजिबात कारण नाही. खरं तर ही अतिशय सामान्य बाब आहे. विचार करा, लाखोंच्या संख्येने असणाऱ्या लाभार्थ्यांना एकाच दिवशी एकाच वेळी पैसे मिळणं तांत्रिकदृष्ट्या शक्यच नसतं. हे पैसे एकाच वेळी न पाठवता टप्प्याटप्प्याने म्हणजेच वेगवेगळ्या बॅचेसमध्ये पाठवले जातात. 15 मे पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांना त्यांची रक्कम 100% मिळेल. आणि एक विशेष बाब म्हणजे ही प्रक्रिया केवळ कार्यालयीन वेळेतच चालते असे नाही, तर रात्री 10 वाजेपर्यंत ही ट्रान्सफर सुरू राहू शकतात. त्यामुळे रात्री उशिरा जरी बँकेचा मेसेज आला तरी तो याच प्रक्रियेचा भाग असेल हे लक्षात घ्या. आता येऊया आपल्या शेवटच्या चौथ्या भागाकडे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील स्थिती. हे पैसे नेमके कुठे आणि कसे जात आहेत. सध्या समोर आलेल्या आकडेवारीनुसार सुरुवातीच्या वितरणाचे प्रमाण सर्वच ठिकाणी अतिशय कमी आहे. वितरण हे सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू झालेले नक्की आहे, मात्र पहिल्या दिवशी त्याची गती खूपच संथ आहे. याचाच अर्थ असा की कोणताही विशिष्ट जिल्हा वगळण्यात आलेला नाही. ही प्रक्रिया संपूर्ण राज्यात एकाच वेळी लागू आहे. पहिल्या दिवशीचे हे संथ प्रमाण येत्या 2 दिवसात प्रचंड वेगाने वाढेल. जशी बँकिंग सिस्टम वेग घेईल तसतशी प्रत्येक जिल्ह्यातील वितरणाची गती आणि लाभार्थ्यांची संख्या एकदम झपाट्याने वाढलेली दिसेल. सुरुवातीचा हा संथपणा एवढ्या मोठ्या राज्यव्यापी प्रक्रियेचा केवळ एक स्वाभाविक भाग असतो. या संपूर्ण प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवलं जात आहे. जसं वितरण वेगाने सुरू होईल तसं केवळ शब्दांवर न विसंबता प्रत्यक्ष बँकेच्या ट्रान्सफरचे व्हिडिओ पुरावे आणि अचूक अपडेट्स लगेचच उपलब्ध करून दिले जातील. त्यामुळे कुठल्याही अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका, संयम राखा आणि अजिबात घाबरून जाऊ नका. सर्व पात्र महिलांना त्यांचा हक्क नक्कीच मिळणार आहे. शेवटी सर्वांच्या मनात येणारा एक महत्त्वाचा प्रश्न, पुराव्यासहित पुढचे ठोस अपडेट्स नक्की कधी पाहायला मिळतील. जशी दुपार उलटून 4 वाजेची वेळ जवळ येईल तशी या प्रक्रियेत अधिक स्पष्टता आणि प्रत्यक्ष पुरावे समोर यायला सुरुवात होईल. तोपर्यंत जागरूक रहा. आजच्या या विश्लेषणातून संपूर्ण वितरणाच्या प्रक्रियेची अगदी स्पष्ट कल्पना आपल्याला आली असेल अशी आशा आहे. धन्यवाद.